ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी ग्रो मधली SIP ची जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती, सोबतच काही गोष्टी ज्या आहेत त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला आता हा मी माझा ग्रो ॲप तुम्हाला दाखवणारच आहे. माझे जे काही SIPs आहेत किंवा माझी जी काही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट, त्याचे प्रॉफिट्स लॉस या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, स्क्रीन शेअर करणार आहे. पण त्याआधी मी नेहमीच तुम्हाला सांगत असते माझ्या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून फायनान्शियल अवेअरनेस जो असेल तो नेहमी स्प्रेड करत असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यावेळी दोन माइंडसेटची लोक असतात. सगळ्यात पहिला माइंडसेट म्हणजे आपल्याकडे एखादी अमाऊंट आली, आपल्याकडे एखादे पैसे आले, मग ते पगाराच्या स्वरूपात असतील किंवा बिझनेसमध्ये ॲज अ प्रॉफिटच्या स्वरूपात असतील. तर ते पैसे आल्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम काही लोक जी असतात ना, तर ती सगळ्यात पहिला खर्च जे असतील ना, तर ते करतात. आणि मोस्ट ऑफ द टाइम ती लोक मिडल क्लास फॅमिलीज मधली असतात. आणि काही लोक अशी असतात की पैसे आल्यानंतर ते जे पैसे असतील तर सगळ्यात पहिलं इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग्स ठीक आहे जे असेल तर ते करतात, सो दॅट फ्युचर जे असेल ना तर ते सिक्युअर होतं. आणि त्याच्यानंतर मग जे काही पैसे राहतात ना, तर त्या पैशामध्ये जे काही खर्च जे असतील ना तर ते प्लॅन करतात. आणि त्यामुळेच या दोन माइंडसेट्समुळे किंवा या दोन सवयींमुळे एकाच्या लाईफमध्ये खूप मेजर चेंजेस जे असतील ना तर ते होतात. फायनान्शियल सिक्युरिटी जी असेल ना तर ती सेकंड म्हणजे जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात, सेव्हिंग्स करतात ना, तर त्या लोकांना मिळतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काही सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट आपण करतो ना, तर ही सगळी सेव्हिंग किंवा सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी न करता हे जे असेल तर ते वेगवेगळं, म्हणजे तुम्हाला बँकेत FD असतील, SIPs असतील, म्युच्युअल फंड्स असतील, गोल्ड असेल, एखादी लोकलची बिशी तुम्ही करताय तर ती असेल, तर असे वेगवेगळ्या ठिकाणची रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवताय, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट जे असतील ना तर ते करा. एकाच ठिकाणी किंवा एकाच बँकमध्ये सुद्धा सगळे पैसे जे असतील तर ते इन्व्हेस्ट करून ठेवू नका. त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स जे असतील तर ते होऊ शकतात. चला तर मग जाऊयात माझ्या डॅशबोर्डमध्ये, ग्रोच्या डॅशबोर्डमध्ये. तर तुमचे ना भरपूर प्रश्न होते की तू ग्रो मध्येच का पैसे इन्व्हेस्ट करतेस, बरं युनिट्स काय असतात, शेअर्स काय असतात, या भरपूर तुमच्या गोष्टी होत्या. आणि खरं सांगायचं तर मी सुद्धा शिकतीये, हे मी तुमच्यासोबत शेअर करते, पण मी सुद्धा या सगळ्या ज्या गोष्टी असतील ना तर ते शिकतीये, म्हणजे कसं इन्व्हेस्ट करायचं. हळूहळू हळू सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात आणि मला पण समजतंय नक्की काय आहे. तर आज बघा इथे वरती निफ्टी 50 रेड दिसतंय ना, म्हणजे मार्केट पडलंय. ठीक आहे, तर अगदी मला पण डिटेलमध्ये शिकायचं आहे आणि मी शिकणार आहे. कधी शिकणार आहे तर मी 21 आणि 27 तारखेला पूर्ण शेअर मार्केट जे असेल, अगदी बेसिक्स, ठीक आहे, पूर्ण शेअर मार्केट जे असेल, बेसिक्स जे असतील ना तर ते मी शिकणार आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा शिकायचं असेल शेअर मार्केट बेसिक्स जे काय असतील ते, म्हणजे कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची, स्टॉक्स काय असतात, शेअर्स काय असतात, ते कसे घ्यायचे, या सगळ्या गोष्टी ज्या असतील, त्याच्यामध्ये रिस्क काय असते, या सगळ्या गोष्टी, युनिट्स म्हणजे काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील ना तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत शिकू शकता. म्हणजे काय झालं, मी एक सेशन अरेंज केला होता माझ्या स्वतःसाठी, बेसिक्स ऑफ शेअर मार्केट. आणि माझ्या डोक्यात विचार आला की माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्यांना या गोष्टी ज्या असतील ना तर ते माहिती नसतात, आणि माझ्यासोबतच माझ्या भरपूर अशा गोड मैत्रिणी या ज्या गोष्टी असेल तर त्या शिकतील त्याच्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा बेसिक्स ऑफ शेअर मार्केट शिकायचं असेल तर आपला बेसिक्स ऑफ शेअर मार्केटचा जो काही वर्कशॉप आहे ना, हा बघा, बेसिक्स ऑफ शेअर मार्केटचा जो काही वर्कशॉप आहे ना तर तो बरोबर 21 आणि 22 डिसेंबरला होणार आहे. त्याची टायमिंग जी असेल तर ती मी तुम्हाला, मला व्हॉट्सअप करा, मी डिटेल देते. एक दुपारची वेळ आहे आणि एक रात्रीची वेळ आहे, तर या दोन्ही वेळेत होणार आहे. रेकॉर्डिंग त्याचे तुम्हाला मिळणार आहेत इन केस तुम्हाला नंतर अभ्यासासाठी जे हवे असतील ते. मोबाईल नंबर दिलेला आहे. फीज फक्त आणि फक्त 179 179 रुपये फीज असणार आहे या वर्कशॉपची, बेसिक्स ऑफ शेअर मार्केटची. तर अगदी डिटेलमध्ये बेसिक्सच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या शिकवल्या जाणार आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे टिप्स किंवा ट्रिक्स किंवा हाच शेअर घ्या, तोच शेअर घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं असं काहीच तुम्हाला केलं जाणार नाही. अगदी ॲज इट इज रॉ की शेअर्स काय असतात, युनिट्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुम्हाला मार्केट डिटेलमध्ये दाखवलं जाणार आहे की कशा प्रकारे मार्केट जे असेल ना तर ते काम करतंय. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत बेसिक्स ऑफ शेअर मार्केट शिकायचं असेल तर जो काही नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवरती, जो की एक माझा नंबर आहे आणि एक अल्टरनेट माझ्या टीम मेंबरचा नंबर आहे, तर दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं सीट जे असेल तर ते रजिस्टर करू शकता. लिमिटेड सीट्स असणार आहेत, सो दॅट प्रत्येकाचे डाऊट्स वगैरे जे असतील किंवा मीटिंगला जॉईन साठी सुद्धा लिमिटेशन्स आहे, सो दॅट तुम्हाला जॉईन होता येईल आणि तुमचे डाऊट्स जर काय असतील तर ते सॉल्व्ह केले जातील. त्यासाठी लिमिटेड सीट्स आपण घेतोय. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत शेअर मार्केट शिकायचं असेल तर नक्कीच तुमची सीट जी असेल ना तर ती रजिस्टर करा आणि तुमची जी काही जर्नी असेल ना तर ती चालू करा. तर माझी जर्नी दाखवते, माझा डॅशबोर्ड दाखवते. तर
शिकतेय भरपूर गोष्टी, मी सुद्धा हे करते. तर माझ्याकडे 3 सध्या आहेत. एक पराग पारिखचा आहे, मोतीलाल ओसवालचा आहे आणि बंधन स्मॉल कॅप आहे. यातला एक जो आहे ना, तर तो मी असाच घेतला होता. असाच म्हणजे कुठलाही अभ्यास नाही, काय नाही, असाच घेतला होता. आय थिंक तो मोतीलाल ओसवाल आहे. म्हणजे असा सहजच मी घेतला होता. कुठल्याच त्यामध्ये असं अभ्यास करून त्या ज्या गोष्टी असतील तर त्या केल्या नव्हत्या. आणि बंधन जो होता तर तो मला एका माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केला होता. पराग पारिख जो आहे तर तो मला भावाने सांगितलं होतं की हा जो असेल तर तो घे, आणि त्या अकॉर्डिंगली मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अजून बरीच इन्व्हेस्टमेंट मला याच्यामध्ये करायची आहे, पण हळूहळू, ठीक आहे. म्हणजे जितकी रिस्क कॅपॅसिटी आपली असेल तितकंच मी नेहमी सांगत असते, रिस्क कॅपॅसिटी असेल तर तितकीच इन्व्हेस्टमेंट करा. कारण काही गोष्टी असतात जसं की प्रत्येकाकडे प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्प्लिट करून आपली जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ना तर ती करायची असते. त्यामुळे असं आहे. इथे बघा SIP चं सगळं दिसतं तुम्हाला. डेट्स काय आहे तर ते पण माझं दिसतंय तुम्हाला. कोणत्या डेटला ड्यू डेट आहे, कधी माझी अमाऊंट कट होते SIP ची, ऑटो डेबिट होतं, तर ते पण तुम्हाला इकडे दिसतंय. आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. हा होता माझा ग्रोचा डॅशबोर्ड. तर तुम्हाला सुद्धा तुमचा ग्रोचा डॅशबोर्ड तयार करायचा असेल आणि इन्व्हेस्टमेंट तुमची चालू करायची असेल आणि अगदी शेअर मार्केट बेसिक पासून शिकायचं असेल, काय असतंय कसं असतंय, तर नक्कीच तुम्ही हा जो सेशन असेल तर तो नक्कीच जॉईन करू शकताय. जर तुम्ही बिगिनर असाल तर, जर तुम्हाला येतंय शेअर मार्केट, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ऑलरेडी, तर मग तुम्हाला काही गरज नाहीये हा जो वर्कशॉप असेल तो. कारण हा वर्कशॉप फक्त आणि फक्त बिगिनर फ्रेंडली आहे. खूप इझी मेथडमध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या आपण शिकवणार आहोत. त्यामुळे बिगिनर असाल तरच जॉइन करा. जर तुम्ही ऑलरेडी ट्रेडिंग करताय, इन्व्हेस्ट करताय शेअर मार्केटमध्ये, तर मग काही गरज नाहीये. कारण बेसिकच गोष्टी ज्या असतील तर त्या आपण कव्हर करतोय. बट पूर्ण सिक्वेन्स वाईज सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय, सो दॅट सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये समजतील. नंबर दिलेला आहे, लवकरात लवकर सीट्स फुल होण्याच्या आधी तुमचं जे काही सीट बुकिंग असेल तर ती करून घ्या. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.